आए। खली वाली टीम की सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचने जा रहे हैं, लेकिन गेंदबाजी का प्लान बनने जा रहा है। 5 ओवर का मुकाबला है। कौन सा मालिक और कौन सा कप्तान इस ट्रॉफी को उठाएगा और कौन से खिलाड़ी जश्न मनाएंगे ट्रॉफी के साथ, ये तो वक्त बताएगा। लेकिन अंतिम मैच है, फाइनल का मुकाबला है दोस्तों। ये जबरदस्त मुकाबला है, एक शानदार जानदार मुकाबला है। 5 ओवर का मुकाबला, 30 गेंदों का खेल। चिंचपाड़ा गांव के सभी हीरो एक दूसरे के साथ आपस में तगड़ रहे और ये भिड़ंत काफी मजबूती की है। साइप्रित लाइव इनके माध्यम से ये किया हुआ जबरदस्त आयोजन। मयंक रियांक यश टीम पहले गेंदबाजी कर रहे हैं और खली वाली टीम पहले बल्लेबाजी कर रहे हैं। साइप्रित लाइव इनके माध्यम की ये क्लियरिटी आप सभी ने देखा होगा। बस सब्सक्राइब उनके मेरे हिसाब से एक 2000 कम है। वो जैसे हो जाएंगे वैसे वो एक पीरा लेके जाने वाले हैं। बिल्कुल, जो टीम फाइनल मारेगा उस टीम को बड़ा इनाम है। सुबह मिलेंगे कल 15 वड़ा पाव। यस, मैच शुरू। 5 ओवर का मुकाबला, पंजा। गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज आए हैं हरेश केनी, और हरेश केनी के सामने दाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं अर्जुन परदेशी, और परदेशी के साथीदार है सागर डाकी। मैच शुरू, मेगा फाइनल का मुकाबला। पहले ओवर की पहली गेंद, हरेश केनी है गेंदबाजी करने के लिए तैयार, और इसी बीच पहली गेंद कंधों के ऊपर से चली गई है। गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं। क्रिकेट के स्क्रू क्षेत्र के ऊपर कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, और पहली गेंद टॉट चली गई। अर्जुन परदेशी खली वाली टीम के सलामी बल्लेबाज, पहला मैंडेटरी पावर प्ले शॉट, थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट है या शॉट कवर है, ऑफ साइड के ऊपर मिड ऑफ है, ऑन साइड के ऊपर शॉट स्क्वायर लेग शॉट फाइन लेके 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। ये देखिए है, इस बार बैकफुट पर गए, गेंद को खेला है गली के क्षेत्र में जहां फील्डर मौजूद है। एक पहला रन मिलेगा और पहले रन के साथ अर्जुन परदेशी ने खुद का खाता ओपन किया और खली वाली टीम का भी खाता ओपन किया। स्कोर 1। अंतिम ये मुकाबला अंश उमेश भोईरिया मौजूद हैं, जो उमेश भाई के लड़के। देखिए सुबह से वो आ चुके, उन्होंने घर छोड़ दिया है। भाभी जी को पता है जहां पिता है वहां आप जाइए। अगली बॉल, एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए आ रहे, मगर जहां लॉन्ग ऑन के फील्डर ने आकर इस बार दायरे के अंदर गेंद को फील्ड किया, जहां एक सिंगल मिलेगा सागर डाकी को। सागर डाकी ने एक के साथ खुद का खाता ओपन किया और खली वाली टीम का स्कोर पहुंचा है 2 के घर में। चिंचपाड़ा प्रीमियर लीग 2022 का मेगा फाइनल का यह मुकाबला, 5 ओवर का मुकाबला। अंपायर की स्टाइल देखिए, आज इतने नटखट है, बचपन में कितने नटखट है, ये खासियत है। जो इस हमारे लाइव के लिए जिन्होंने हमें नेट उपलब्ध किया, स्प्रे लेके जाइए। डॉक्टर साहब कौन है हमारे, अंदर जाइए, स्प्रे लेके जल्दी जाइए। हाँ, बिल्कुल हमारे डॉक्टर घुंगरू मैदान के अंदर जा रहे, तर नक्कीच ज्यांनी आम्हाला नेट उपलब्ध करून दिले ते आमचे आदरणीय ईशा इंटरनेट आणि केबल सर्व्हिस यांच्या वतीनं आम्हाला हा नेट दिलेला आहे, त्यांचा आम्ही खूप ऋणी आहोत। ये थोड़ा सा क्रैम आया है, ये जब आता है ना मरने जैसी हालत। सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब या स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभल्या, ते या ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते आहेत, तर त्यांना देखील विनंती असेल आपण या, आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय विनोद जवळ साहेब, त्यांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। तर जे मान्यवर प्रेक्षकांमध्ये बसले त्यांना विनंती असेल आपण आमच्या मंचावरती यायचंय।
आमच्या मान्यवरांची जागा प्रेक्षकांमध्ये नाही आहे, आमच्या मान्यवरांची जागा आमच्या मंचावरती आहे, आमच्या आयोजकांच्या हृदयामध्ये. या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं नक्कीच सहर्ष स्वागत करू. हाँ बिल्कुल, इसी बीच मेहमान हमारे लिए भगवान जैसे और भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है. मेहमान का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य है. और अर्जुन परदेसी इस प्रकार एक पे खेल रहे, सागर डाकिया एक पे खेल रहे. अंपायर साहब, क्रैम किधर आया, इस टोली में आया कि उधर आया? दोनों जगह आया. क्या क्रैम आने की स्टाइल यार. नक्कीच तत्पूर्वी विनंती असेल, वडगल ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. आणि तत्पूर्वी आमच्या मंचावरती आदरणीय विनोदजी जवळ साहेब यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर केपी ग्रुप अध्यक्ष आदरणीय भाई केनी ज्ञानदेवजी केनी साहेब यांचं देखील आगमन. त्यानंतर ईडी ग्रुपचे सर्व सदस्य, त्यानंतर खलिवली ग्रुपचे सर्व सदस्य, या सर्वांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर वॉटर घेऊन, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. तीन गेंदे खत्म हो गए. टोटल खलीवाली टीम का स्कोर है 2. टॉस जीतने के बाद यहां आप देख सकते हैं कि मयंक रियान यांश टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है. और अंश मौजूद है, काफी इस बार हैंडसम भी है. जब पता चलेगा, कॉलेज का जमाना आ जाएगा तो कोई ना कोई फिदा हो जाएगी. हमारे ऊपर ऐसे एक बार हुई थी चंदू भाई, लेकिन जब हमने उससे दीपक पाटिल सर और दरकर स्वर्गीय सर, आपको विनती है क्योंकि अंतिम मैच है. 3 गेंदे शेष है. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. छिंचपड़ा प्रीमियर लीग का मेगा फाइनल का अंतिम मुकाबला. चैंपियन बनने का यही मौका है, यही वक्त है. हथियारों को धार दो, दिमाग चलाओ, क्योंकि क्रिकेट का खेल तकनीक, तरकीब और दिमाग का है. 3 गेंदें खत्म हो गई. चौथी गेंद हरीश केनी की, राइट आर्म ओवर द विकेट, दाएं हाथ के बल्लेबाज के लिए. परदेशी के लिए गेंद थी, ऑन ड्राइव किया है, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई. बढ़िया क्षेत्र रक्षण, वहां एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ खलीवली टीम का स्कोर पहुंचाए 3 के घर में. छिंचपड़ा प्रीमियर लीग आप देख रहे हैं, अंतिम मुकाबला, फाइनल का मुकाबला है. मैंने शुरू में कह दिया मामूली मुकाबला नहीं है, मुकाबला चैंपियन बनने का है. कौन सा मालिक और कौन सा कप्तान इस ट्रॉफी को उठाएंगे. कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया है, लेकिन सामने लगा दिया स्ट्रोक. इशारा अंपायर दीपक पाटिल सर जी का. गेंद गई बाउंड्री का दर्शन, 4 रन. आहे झुंजार गाडी दमदार, याच्या ब्याटीला चढली धार. मारला खणखणीत चौकार, चेंडू गेला सीमा पार. इसे यमक कहते हैं. एकनाथ माली साहब, इनका ये आवाज, उनकी ये लैंग्वेज बेहतरीन. ये बहुत, ये देखिए एक बार फिर से गेंद चली गई है. लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, ऑप्शन के बाहर जाकर गेंद को खेला. दूसरा दंडनाचा चौवा. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केले, ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला न कधी होणार नाही, राजा शिवाजी झाला न कधी होणार नाही. हा नक्कीच, हे हिंदवी स्वराज्य व्हावे स्त्रींची इच्छा. आधी लगीन कोण नाण्याचं, मग माझ्या रायबाचं. महाराज, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील. आणि तोपर्यंत यमाला सुद्धा परमिशन नाही मला नेण्याची. अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या राजाला तिवार तिवार मानाचा मुद्रा. पहला ओवर खत्म हो चुका है. रन बन चुके 11 बगैर नुकसान पे खलीवली टीम का स्कोर.
धुआं बहुत उड़ रहा है यार। ये मुझे लग रहा है कि स्वच्छ भारत अभियान है जो होना चाहिए। इतना धुआं उड़ रहा है फिर भी अंपायर की एक्शन देखिए, क्या बात है, कोई टेंशन नहीं है। ऐसा कचरा आएगा कितना और जाएगा कितना, लेकिन ये जो हवा जब तेज चलती है ना तो पूरी तरह से इस बार नाकों में दम आया। बंद करो, भगवान से उम्मीद कहता हूं। नक्कीच अमित म्हात्रे सर, हा चौथा ऋतू आपल्या विभागामध्ये आलाय, हिवाळा, पावसाला, उन्हाळा आणि हा धुराला. नाही नक्कीच संदीपन केणी या कलियुगामध्ये आता काय काय येईल सांगता येत नाही. एक तर तो गेला आणि परत हा एक धुवा आलाय. मैच शुरू कीजिए. गेंदबाज कौन है? बहुत तेज हवा छूटी हुई है. हवा, आग, पानी, इसके आगे कोई नहीं जा सकता है. लेकिन पहले ओवर के समाप्ति के बाद खली वाली टीम का स्कोर पहुंचा है 11 के घर में बगैर नुकसान पे. लेकिन सेकंड बॉलर कप्तान इस्तेमाल करने जा रहे हैं यहां मयंक रियान यंश टीम के गेंदबाज को. लेकिन क्या करेंगे, इतना ही तेज हवा है. कहते हैं ना कि दुपट्टों की दीवार के आगे तूफान कभी रुकता नहीं. हवा में अगर दीपक सर उड़ गए ना पकड़ना आसान है. नीचे बैठिए, क्योंकि पतले लोग फटाक से उठ जाते. ये जो हमारे वो पॉइंट के ऊपर है वो सोमनाथ खर्चे देखी है, उनको बहुत परेशान किया है हवा ने. सेकंड बॉलर आए इस बार देखा जाए किरण परमार. कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर लेके 11 रन बन चुके. खली वाली टीम पहले बल्लेबाजी कर रहे हैं, बगैर नुकसान पे 11 रन बन चुके हैं. स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आ चुके हैं. या अर्जुन परदेशी व्यक्तिगत 2 पे खेल रहे हैं और 9 पे सागर डाकी खेल रहे हैं. घूम के खेलने का प्रयास किया था अक्रॉस लाइन से, लेकिन यहाँ लेग बाई का इशारा अंपायर दौरकन चौरगे साहब की तरफ से. एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 12 के घर में. तीनों अंपायरों ने काफी 3 दिन में बेहतरीन भूमिका निभाई. दीपक पाटिल सर, दौरकन चौरगे सर और जीवन जिगावन. सागर डाकिया स्ट्राइक के ऊपर जो व्यक्तिगत 9 पे खेल रहे. 2 बाउंड्री, एक सिंगल के सहायता से. खतरनाक हवा छूटी हुई है और जैसा धुआं उड़ रहा है अंकों के अंदर जा रहा है. परेशानी हो रही सभी खिलाड़ियों को. राइट आर्म राउंड विकेट. एक बार फिर से इस बार देखा जाए पॉइंट के ऊपर खेलने का प्रयास किया था, लेकिन शरीर से गेंद को दूर रखा. कोई चांसेस नहीं दिए बल्लेबाज को खेलने का. इस गेंद ने गेंद सीधी विकेट कीपर के हाथों में चली गई है. और क्रिकेट में कहते हैं कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. डॉट गेंद, स्कोर 12 बगैर नुकसान पे. मयंक रियान यंश टीम का स्कोर. इस बार दिशाहीन बल्ले से आ चुके हैं, ऐसा नहीं तो भटकी गेंद लेग स्टंप के बाहर. अंपायर चौरगे साहब जी ने उसे वाइड घोषित किया. एक एक्स्ट्रा रन मिल चुकी है, मुफ्त में रन आए और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंचाए 13 के घर में. 13 यह आंकड़ा क्रिकेट के स्कोर क्षेत्र के ऊपर थोड़ा सा अशुभ आंकड़ा माना जाता है. और ये इस बार देखा जाए पैरों के ऊपर गेंद लगी हुई है, तो इसी बीच एक अंपायर बातचीत करेंगे कि एक्शन है क्या नहीं. दोनों अंपायर दूसरे के साथ जरूर बातचीत करेंगे, क्योंकि आजकल का फास्ट क्रिकेट है. लेग बाई का इशारा. तो एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता. स्कोर 14 के घर में. परदेशी अर्जुन परदेशी स्ट्राइक के ऊपर. और एक बार फिर से इस बार देखा जाए शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में गेंद को फील्ड जरूर किया था, लेकिन थ्रो अगर विकेटों के ऊपर लग गया था तो करीबी मामला. सन्माननीय माजी सरपंच शशिकांतजी भोईर यांना विनंती असे साहेबांना की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. ज्यांनी आम्हाला या सर्व ट्रॉफ्या दिलेल्या आहेत
ते आदरणीय माजी सरपंच शशिकांत भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर या। किरण परमार तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार देगी ये टप्पा पीछे रखा है लेकिन बल्लेबाज को पूरी तरह से चकमा दे रहे सागर डाकी। इस बार इस गेंद को सागर डाकी को चकमा दिया इस गेंद ने। गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई है। खेलने का कोई मौका नहीं दे रहा है। 2 बाउंड्री आए उसके बाद कोई ऐसा चौका नहीं आया है, लेकिन परमार जो किरण परमार की गेंदबाजी चल रही है काफी सुमधुर चल रही है और स्लोवर डिलीवरी जरूर फेंकी हुई है लेकिन थोड़े सफल होकर खेलने का प्रयास किया था। और इसी के साथ देखा जाए तो ये ओवर खत्म हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 15 बिना कोई विकेट नुकसान पे खली वाली टीम का स्कोर पहले ओवर में 11 और इस ओवर में किरण परमार के 4 ही रन आए। इसका मतलब किरण परमार ने ये कितना पैनापन वाला ओवर फेंका, कितना धारदार ओवर फेंका। इस ओवर में बल्लेबाजों को ज्यादा उन्होंने मौका ही नहीं दिया है। शानदार इन्होंने इस गेंदबाजी की अपनी टीम के लिए। 2 ओवर के समाप्ति के बाद यहाँ अब देख सकते हैं खलीवली टीम का स्कोर पहुंचा है 15 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। 18 गेंदें बची हुई है, यानी कि 3 ओवर की मैच बची हुई। सुनते एक सुमधुर लाइट संगीत। त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे। रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे। थँक्यू डीजे। तत्पूर्वी मान्यवरांचा इथे आगमन झालंय। सुयोग स्पोर्ट दापोली संघाचे पॅकर्स सुहास म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन झालं। त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय आणि त्यानंतर आदरणीय ज्ञानदेवजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांना देखील विनंती असेल आपण आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हायचंय। कोटे का दूसरा पारी का तीसरा ओवर लेके गेंदबाज आए हैं हरीश केनी, जिनके पहले ओवर में 11 रन आए थे। 2 चौवे 5वीं और 6ठी गेंद के ऊपर आया था, लेकिन अभी सामना करने के लिए स्ट्राइक के बल्लेबाज है यहाँ अर्जुन परदेशी, जो व्यक्तिगत उन्होंने मेरे हिसाब से 5 गेंदों का सामना किया, 3 रन इकट्ठा किया। यहां 9 रन पे सागर डाकी खेल रहे। टीम का स्कोर पहुंचा है 15। फाइनल का मुकाबला है छिंदवाड़ा प्रीमियर लीग का आयोजन। यही बेगी जोरदार हिट करने गए थे लेकिन अच्छी बॉल। अगर अपने पैरों के अंदर क्रैम्प जोर से आ रहा है तो हरीश जी आप थोड़े संभाल कर रहिए, क्योंकि क्रिकेट जितना आसान लगता है उतना घातक है। तो आपके ऊपर है, ज्यादा क्रैम्प आ सकते हैं तो आपको दिक्कत पैदा हो सकती है। 15 रन बन चुके हैं, संभाल के। स्प्रे लेके चाहिए क्या दीपक सर? क्रॅम्प येते त्याला, क्रॅम्प येतात नाही त्याच्या अगोदर त्याला ते पायाना क्रॅम्प येते त्याचे। क्रैम्प बहुत खतरनाक होता है। मॅच होती ना देवाशी यांच्या पीचचा काम करता, रोलिंग करत होते ते पीच होती ओली, बॅनर टाकला ना बॅट। तर नक्कीच मंचावरती आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय। वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी केनी आणि त्यानंतर केपी ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय भाई केनी साहेब यांचे ते आगमन झाले। तर मंचावरती आमच्या मान्यवरांचं स्वागत असेल सीपीएलच्या माध्यमातून। यस मामा आप जाइए अंदर। आपके हाथों का गुण ऐसा कुछ दो कि फटाक से आदमी तैयार होना चाहिए। डॉक्टर घुंगरू के बाद मामो अंदर गए हैं। बिल्कुल भांजे हैं तो जरूर मामा कुछ करेगा, लेकिन ज्यादा तकलीफ हो रही केनी साहब तो आप ज्यादा दिक्कत मत लो। आपसे मैं विनती करता हूं, क्योंकि क्रैम्प बहुत डेंजर होते हैं। 5 गेंदे इस ओवर की शेष है, आने वाली 12, टोटल 17 गेंदे शेष। 15 रन बन चुके हैं। छिंदवाड़ा प्रीमियर लीग का यह आयोजन नियोजन हमारे इस मंच के ऊपर हमारे सभी अतिथि बैठे हुए हैं और अतिथि देव भव ये भारतीय
संस्कृति का एक सुंदर आदर्श है। सभी मेहमान हमारे लिए भगवान जैसे हैं और इनका स्वागत करना ये हमारा आद्य कर्तव्य है। इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। कड़क याने सगळं ट्रॉफी दिलं का आपल्याला माझी माजी सरपंच शशिकांत भोईर साहब जिन्होंने इस प्रीमियर लीग के लिए सभी ट्रॉफीज दी है, कितनी चमकदार ट्रॉफी है। तो भोईर साहब आपका हम हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। लेकिन फिर से तैयार है केनी गेंदबाजी करने के लिए। इस बार लॉर्ड फुल टॉस गेंद थी लेकिन कारपेट के जरिए खेला हुआ शॉट था। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे थे मगर एक सिंगल के साथ खलीबली टीम का स्कोर पहुंचा है 16 के घर में। विकेट हाथ में है। खलीबली के बल्लेबाजों को अब इतना आक्रमण करना चाहिए क्योंकि फाइनल का मुकाबला है। खलीबली टीम का नाम सुनने के बाद मुझे गाना आनंद शिंदे का याद आ गया, खलीबली खलीबली। वाह, 16 स्कोर। और ये उड़ाया गई, फ्लॅट छक्का, बेहतरीन स्ट्रोक। चरण नक्की डीजे थांबायचं आहे, मात्र इथे पारितोषिक आलाय। प्रत्येक खेळाडूला सुवर्ण संधी असेल। षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक वडोदरा ग्रामपंचायत माजी सरपंच शशिकांतजी भोईर साहेब आणि ज्ञानदेवजी केनी साहेब यांच्याकडून असेल। तरी ते सागर केनीच्या माध्यम बॅट मधून पहिल्या षटकाराला आहे। अजून 2 षटकार मारले तर सागर डाकी हा 5,000 रुपयाचा पारितोषिक जिंकू शकेल। बिल्कुल डाकी के लिए बड़ा मौका है लेकिन इनाम लूटने के लिए शेर का कलेजा चाहिए। क्या ये हीरो बनेगा? एक तो छक्का जा गया है, स्कोर पहुंचा 22 के घर में। और ये गेंद पाटिल साहब वाइड का इशारा दिया अंपायर साहब जी ने। 23 पे स्कोर जा चुका है। 100 के ऊपर जिन्होंने बड़ी बड़ी टूर्नामेंट के दीपक पाटिल सर जी ने और तोरकरा चोरगे साहब उन्हें पकड़ने के लिए बड़ी कोशिश कर रहे। अंपायर बहुत ही इंपॉर्टेंट बात है, हमें मौका है लेकिन वो बड़ी मेहनत मशक्कत के साथ इस प्रीमियर लीग को योगदान दे रहे। निकल कर आगे छड़ के छक्का, रोहित शर्मा की याद दिलाई। गिरगिरी चंपा, खुश विरंबा, देखो पेडल लंबा, छक्का मारा खंबा। खड़क बघता घेतली कॅच रंगात आली, चेंडूचा तो टप्पा, अरे चेंडूचा तो टप्पा अचूक हेरला, चेंडूवरती कसा त्याने छक्का मारला, चेंडूवरती त्याने कसा छक्का मारला। तर नक्कीच एका पाठोपाठ 2 षटकार, जर तिसरा षटकार आला तर तब्बल 5,000 रुपयाची रक्कम, नक्कीच 5,000 रुपयाचं पारितोषिक सागर डाकेला मिळेल। ते पारितोषिक लावले आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब आणि ज्ञानदेवजी केनी साहेब यांच्या माध्यमातून। बिल्कुल शशिकांत भोईर साहब और ज्ञानदेव केनी साहब, इनका इनाम लेना है आपको तो इसी गेंद के ऊपर छक्का मारो और जो इनाम उनके जेब के अंदर है उसे बाहर निकालकर आप उसे स्वीकार कीजिए। 2 गेंदों के ऊपर 2 छक्के हरीश केनी को आसमान दिखाया है। बल्लेबाज का नाम है सागर डाकी। मराठी में कहते हैं ना, भर्ती ओटी आने तो सागर वाला दुख का ही नहीं। इस सागर को दुख नहीं है। आज गेंद के ऊपर छक्का आएगा तो इनाम है 5,000 यार। आज की रात इतनी धूमधाम से हो जाएगी ना, दिमाग चला यार। कंप्यूटर ऐसा चलाओ, दिमाग की बत्ती चला, मेंटस है कि जेब के अंदर डालो, मुंह के अंदर। इस गेंद के ऊपर एक छेड़न आएगा, छक्का आ जाएगा, 5,000 मिलेगा। केनी की बॉल क्या होगी? क्या सागर डाकी छक्का लगाएगा? 5,000 मिलेगा। सागर डाकी लालच बुर्री बल्ला, ये देखिए उन्होंने प्रयास अच्छा किया था ना, 5,000 गए लेकिन सागर डाकी इस लालच में फंस गए हैं और आउट। लेकिन अपना काम, अपना जलवा दिखाया, अपने टीम के लिए 21 रनों की बहुमूल्य पारी खेली दोस्तों देखिए। लेकिन ये शहंशाह ने कारनामा किया, अगर छक्का जाता तो 5,000 मिलता। कमांड जी राजे जिथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे जिथे गाजले
पुण्यभूमीवर एक चारा आहे गडावर एक चवदार तळ्यावर एक चारा आहे गडावर एक चवदार तळ्यावर एक बिल्कुल 21 रन बना के सागर डाकी वापस आए। बड़ी ट्राई सागर जी आपने की थी, लेकिन ये 5000 मिल जाते आपको, थोड़ा एलिवेशन मिला कम, थोड़ी गड़बड़ हो गई, लेकिन लॉन्ग ऑन वाले आए रास्ते में, पकड़ लिया कैच। नहीं बल्लेबाज उमेश भाई सूरज भोई आए, जोरदार हिट कर दिया है, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ तीसरा ओवर खत्म हो गया है। टोटल खलीवली टीम का स्कोर पहुंचा है 30 के घर में। पहले ओवर में 11 आए, दूसरे ओवर में किरण परमार के 4 आए और हरीश केनी के इस तीसरे ओवर में 15 आए। कुल मिला के देखा जाए तो 18 गेंदों में 30 रन आए, एक विकेट मैदान से बाहर गई, 12 गेंदों का खेल शेष है। हम विनती करते हैं कि पानी चाहिए खिलाड़ियों को, पानी आप लेके जाइए। और कहते हैं ना कि जब क्रिकेट अब खेलने जाते थे 80 और 75 के दशक में वीएन रिचर्ड साहब इनके मुंह में चिंगम होता था, तो वो चिंगम डाल के ही बेहतरीन बल्लेबाजी कहते थे। उसी तरह अंपायर दीपक पाटिल साहब जी ने चिंगम डाला मुंह के अंदर। नक्कीच अमित म्हात्रे सर, मात्र इथे खेळाडूंसाठी संघासाठी आगलं वेगळं पारितोषिक आलंय। जर मयंक, रियान आणि यांश इलेव्हन संघानं फायनल मारली तर आदरणीय शशिकांतजी भुईर साहेब यांच्याकडून ब्रीझरचा बॉक्स देण्यात येईल, आणि जर खलीवली इलेव्हन संघानं फायनल मारली तर त्यांच्यासाठी किंग पेशर माइलचा बॉक्स देण्यात येईल। बिल्कुल बिल्कुल ऐसे इनाम चाहिए, नहीं तो हमारे यहाँ कई बार प्रीमियर लीग होते हैं ना, अरे कभी कभी पानी का भी प्रॉब्लम होता है, यहाँ सब कुछ खुल्लम खुल्ला। तीन ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 30, एक विकेट के नुकसान पे खलीवली टीम का स्कोर। 5 चौथा ओवर फेंकने के लिए राहुल केनी आए। मेगा फाइनल का अंतिम मुकाबला, मैंने शुरू में कह दिया कि कारभारों के मैदान के ऊपर चिंतपड़ा प्रीमियर लीग का ये आयोजन नियोजन काफी तगड़ा है, काफी बेहतरीन है। 24 कैरेट का आयोजन नियोजन है। केनी के दूसरे ओवर में 15 आए, पहले ओवर में 11 आए, 2 ओवर में मेरे हिसाब से 26 रन आए। 8 ओवर में 104 रन दिए। हरीश केनी जिन्हें थोड़े से महंगे साबित हुए। और इस बार देखा जाए एलिवेशन नहीं, टाइमिंग अच्छा नहीं है, लेकिन एक के साथ दूसरे के लिए भाग रहे हैं। और इसी के साथ ये अंपायर क्या यार नेम है यार, कितने गोटी नेम खेला है बचपन में। ऐसा कंचे के ऊपर कंचा दिया होगा, टंग क्या हो जाएगा। ऐसे कहता है शोले पिक्चर में, आप सभी ने देखा होगा, जब धर्मेंद्र जैन साहब जी ने बसंती को कह दिया चलाओ गोली, तब अमिताभ बच्चन जी ने कह दिया लग गए निशाना। प्रेम वाक मारे का भी निशाना लगना चाहिए, मजा आ जाएगा। 2 के साथ स्कोर 32 के घर में। राहुल केनी दूसरी गेंद, 5 ओवर का मुकाबला है, चौथा ओवर चल रहा है। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज ये खेल रहे हैं अर्जुन परदेशी। सागर डाकी 21 रनों की बहुमूल्य पारी इस टीम के लिए उन्होंने लगा दी, लेकिन एक छक्का जाता तो 5000 मिलता, लेकिन 5000 मिलने के लिए उन्होंने बड़ी मेहनत की थी, लेकिन असफल बने। एक बार डिफेंस शॉट खेला, इस बार ऑफ ड्राइव देखने को मिल चुका है। एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है, दूसरे रन के लिए भाग रही है और दूसरा रन तेजी के साथ पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता। खलीवली टीम का स्कोर पहुंचा है 34 के घर में। 34 रन बन चुके हैं। 5 ओवर का मुकाबला है। एक साइड से अर्जुन परदेशी डटे हुए, ना कोई बाउंड्री ना कोई छक्का है, मगर सिंगल डबल के साथ ये स्कोर बोर्ड हिलता डुलता रहा है। छिंदवाड़ा प्रीमियर लीग का आयोजन देख सकते कितना तगड़ा है। द्वारकानाथ चौरगे साहब इस बार मेन अंपायर की भूमिका निभा रहे, तो स्केरले का ऊपर अंपायर है दीपक पाटिल साहब। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन जरूर चल रहा है। ज्यादा देरी मत लगाओ, टाइम पास करने की कोई जरूरत नहीं। टाइम पास पिक्चर दगड़ोल प्राजू का एक ही बार आया
और एक ही बार फेमस हुआ, उसके बाद हुआ नहीं। विनती करता हूं क्योंकि मेगा फाइनल का मुकाबला है, शहंशाह और चैंपियन बनने का मुकाबला है। मामा कौन शहंशाह, कौन सा मालिक और कौन सा कप्तान उठाएगा? तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण सर्वजणही जी भोजनाची उत्तम सोय झाली होती आयोजकांच्या माध्यमातून, मटणाचं जेवण आज आपण पाहिलं, त्यामध्ये श्याम मटणवाले यांच्याकडून 5 किलो मटण आलं होतं आणि त्यानंतर आदरणीय दशरथजी नाईक साहेब यांच्याकडून 5 किलो मटण, डुंगी यांच्याकडून 5 किलो मटण आले होते। ते दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय। बिल्कुल स्कोर भाई 35-35। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज आए या इस बार देखा जाए सूरज भोईर। फील्डिंग में परिवर्तन जरूर चल रहा है, एक फील्डर को वहां से हटा के यहाँ ऑन साइड के ऊपर लाया है। शानदार जानदार आयोजन नियोजन, खूबसूरत ये हमारा मैदान। अरे नए रिवर्स मार रहे हो। सूरज भोईर तैयार है पहली दफा गेंद को खेलने के लिए। राहुल केनी की चौथी गेंद, 35 रन बन चुके, 35 रन बन चुके हैं। ये देखिए रिवर्स स्वीप बैटिंग करने गए हैं, अपील की थी। रिवर्स स्वीप ऐसा एक शॉट है दोस्तों, एक अलग अंदाज शॉट है, मारने के बाद लोग ताली ठोकते और इस बार कई बल्लेबाज बीट होते तो बाहर से लोग कहते कि सीधा ही खेलना चाहिए, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिल चुका है। टीम का स्कोर 35 के घर में रुका हुआ है। सुपर डिलीवरी जरूर फेंकी थी, लेकिन गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया। राहुल केनी अच्छी गेंदबाजी कर रहे अपनी टीम के लिए। अंतिम बॉल शेष है इस चौथे ओवर की। 2 गेंदें लगातार सूरज भोईर को उन्होंने बीट किया। अंतिम बॉल कैसी होगी, कितने रन आएंगे? और ये उड़ाया ओवर पिच गेंद, लेकिन हवा में है। लिया लॉन्ग ऑन के फील्डर ने गोदी आगे किया, हथेली में कैच को पकड़ लिया और इस बार सूरज भोईर जल्दी वापस आए। कई बार हम डॉक्टर के पास जाते हैं ना तो डॉक्टर तुरंत डिस्चार्ज देते, उसी तरह से इस बार एक खाता न खोले, वापस आए। बघता घेतली कॅच, या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच। फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच। फिल्डरने धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच। बिल्कुल सूरज भोईर 3 गेंदों का सामना किया, 0 रन बना के वापस। 35 रन पे दूसरा विकेट गिरता हुआ या खलीवली टीम का। और 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए आए बल्लेबाज सुमित संकेत पाटिल। उसमें क्या डरने का बात है, इंसान गलतियों का पुतला है। इस दुनिया में परफेक्ट कोई नहीं, लेकिन स्लॉग और डेथ और पारिका, जिसे मराठी में हम कहते हैं कि हाँ नहीं मारिका ये वो और है। इस ओवर में कितने रन इकट्ठा होंगे, स्लॉग ओवर में बल्लेबाज किस तरह से बल्लेबाजी करेंगे वक्त बताएगा। लेकिन स्ट्राइक के ऊपर अर्जुन परदेशी, इलू केनी और राहुल पाटिल की तरफ से 10,000 का इनाम है। लेकिन एक बार फिर से हवा में इनाम लगाने के बाद बल्लेबाज वापस जा रहे हैं। छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान। तुम्हाला शिवरायाची आन, शिवरायाची आन। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। हाँ बिल्कुल, इसलिए कहता हूं कि ताजमहल अगर एक प्रेम की निशानी है तो रायगढ़ किला एक शेर की कहानी है। या संकेत के लिए लगातार 3 छक्के मारेंगे तो 10,000 रुपए का इनाम है। विशाल केनी और राहुल पाटिल की तरफ से लगातार 3 छक्कों के ऊपर 10,000। लेकिन इस बार थोड़ा सा बल्ले के ऊपर लगी है गेंद, एक सिंगल चुराया, दूसरे के लिए भाग रहे हैं और दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ यहां देख सकते हैं कि बल्लेबाज संकेत पाटिल जिन्होंने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। 37 के घर में स्कोर जा चुका है। इस ओवर की रत्नदीप पाटिल की 4 गेंदें शेष।
स्लॉग हो रहे, डेथ हो रहे। मनोज भिंगारकर स्ट्राइक के ऊपर, संकेत के लिए 10,000 रुपए का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए। ये उड़ाया, ओवर पिच गेंद थी, ऑन द लॉफ्ट एक शॉट को खेल दिया है, लॉन्गन सीमा रेखा के बाहर, गगन दमामा छक्का, ऊपर चली गई, ये रोस्टर के गोदी में जाकर गिर गई, छक्का। घोड्याला नाच निघाला शुभ माता राजा, मारून घोड्याला नाच निघाला शुभ माता राजा, महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाब न्यासा। हाँ बिल्कुल, ये महाराष्ट्र की भूमि अभी तक रुबाब बता रहे हैं। एक ही राजा हुआ है, सिकंदर राजा इतिहास के पन्नों में हुआ है, लेकिन राजा छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं। ये देखिए, इस बार देखा जाए थोड़ी गेंद बाहर जरूर है, लेकिन लाइन से बाहर नहीं है, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। संकेत को इस गेंद ने चकमा दिया। संकेत तो व्यक्तिगत 8 पे खेल रहे हैं और खलीवली टीम का स्कोर है 43। 2 गेंदे शेष। राइट आर्म राउंड विकेट स्वीप किया है, लेकिन गेंद चली गई डीप स्क्वायर लेग के ऊपर। खिलाड़ी तैनात है, थोड़े फंबल जरूर हुए, मगर 2 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने। मनोज और संकेत 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है खलीवली टीम का 45। 45 के घर में अंतिम बॉल शेष, स्लॉग ओवर की अंतिम बॉल शेष है। कितने रन आएंगे अंतिम बॉल के ऊपर या विकेट मिलेगी, वक्त बताएगा। अंतिम बॉल के ऊपर संकेत क्या करेगा, जो व्यक्तिगत 10 पे कर रहे, एक छक्के के लिए 2,000 रुपए का इनाम। ये गई और गई, हवा में गई और ग्राउंड के पार गई, और पार छप्पर फाड़ छक्का अंतिम बॉल के ऊपर। विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धाडक गेला, तोफेचा आवाज धाडक गेला। शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला, शिव जन्माने शिवनेरी। थँक्यू डीजे। तत्पूर्वी आमच्या मान्यवराचं इथे आगमन झालंय। मी विनंती करतोय आदरणीय संतोषजी केनी साहेब, आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। हेलो। निर्धारित 5 ओवर के बाद खलीवली टीम का स्कोर पहुंचा 51 और जीतने के लिए मयंक, रियान, यंश टीम को 30 गेंदों में 52 रन चाहिए। जैसे मैच शुरू होंगी आगे का अंकों का हाल बताने के लिए मराठी का सुमधुर आवाज जगदीश दादा की जुबानी और इस फाइनल की मैच की कहानी सेन से अब कौन बनेगा। लेकिन हमारे मंच के ऊपर हम चलते संदीपन केनी के पास। थँक्यू डीजे। तत्पूर्वी आमच्या मंचावरती आमचे उपस्थित मान्यवर आहे, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्यांना सन्मानित करू। मी विनंती करतोय वडगाव ग्रामपंचायत माजी सरपंच शशिकांतजी भोईर साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे। विनंती असेल। मी निवृत्ती केनी साहेबांना विनंती करते, आपल्या शुभ हस्ते आपण वडगर ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांचा इथे सन्मान करायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवराचा इथे सन्मान केला जातोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून। आदरणीय शशिकांतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून लाभल्यात, तर त्यांचे इथे सन्मान केलं जातोय। त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर केपी ग्रुप अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर केनी साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय आमचे आयोजक विलास भगत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण केपी ग्रुप अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेवजी केनी साहेब यांचा सन्मान करायचा आहे। या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल देऊन त्यांचे इथे सन्मान करायचे। त्यानंतर पुढचे मान्यवर असतील आमचे आदरणीय संतोषजी केनी साहेब
यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। मी पुन्हा एकदा विनंती करतोय विलासजी भगत यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण संतोष केनी साहेब यांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते। मी पुन्हा एकदा विलास भगत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा देखील इथे सन्मान करायचा आहे। तर नक्कीच सर्व मान्यवरांचा इथे मान सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमच्या आयोजक वर्ग। तर नक्की दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल। पुढचा आवाज असेल नारोली गावचा सुमधुर आवाज मराठीचा जगदीश पाटील सर यांच्याकडे। चला सलामीची जोडी पाठवायची मैदानामध्ये मयंक रियान आणि यान शिलवून संघ सलामीची जोडी ऍज अ ओपनर मैदानामध्ये पाठवा। हॅलो तर नक्कीच विनंती असेल ईडी ग्रुपच्या सर्व सदस्य आणि त्यानंतर खलिवली ग्रुपचे सर्व सदस्य आपण मंचावरती यायचे आपलं इथे स्वागत असेल। तर नक्कीच मयंक रियान आणि यांश 11 संघानं जर फायनल पटकावली या स्पर्धेमधील जर प्रथम क्रमांक पटकावला तर रविवारी जंक्शन पार्टी असेल गावदेवी जुई धाबा किंवा गावदेवी निवाली धाबा या दोन धाब्यांपैकी एक धाबा तुमच्यासाठी बुक असेल आणि त्याचा सर्व खर्च यांश महेश केनी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। थँक्यू सो मच उपस्थित लाडक्या तमाम रसिकांचं पुन्हा एकदा CPL अर्थातच चिंचपाडा प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि आणखीन शेवटचा सामना मेगा फायनलचा एकीकडे रियान शेलेवान आणि त्याला फाईट करतोय तो मात्र खलिवली ज्या टीमने प्रथम खेळाच्या सत्रामध्ये 51 धावा कुठल्या गेल्यात आणि अद्यापर्यंत पाहिलं तर 177.3 चेंडू फेकले गेलेत आणि 2000 धावा पूर्ण झाल्या त्या मैदानावरती या 3 दिवसामध्ये असं स्कोरिंग अचूक आणि ऑनलाईन उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला ही माहिती प्राप्त झाली आहे। तर प्रत्येक झेलसाठी आकाशला आकाश आणि अजय यांना एका झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विपुल केनी यांच्याकडून। तर जाऊया मॅच मध्ये 52 धावांचं लक्ष्य सलामीची जोडी मैदानामध्ये ओपनिंग प्लेयर किरण परमार अँड सोमनाथ सलामीची जोडी गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक टीमच्या वतीने पहा मिळतो पॉवर प्लेचा संकेतचा पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि पहिल्याच बॉल वरती वेलकम टू द सिक्सर। परवाना केली दुधाची तुझ्याची जाग परवाना केली दुधाची तुझ्याची जाग त्याला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा त्याला महाराष्ट्राचा राजा तर संकेतसाठी विकेट अटॅक साठी 5000 रुपये राहुल केनी आणि इलो केनी राहुल पाटील आणि एलो केनी यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे। यावेळेस लेट कट खेळला जातोय बॅकफुट पॉइंट मधून गॅप खूप मोठा होता मात्र चांगला फिल्डिंग त्या ठिकाणी पहा मिळतोय। 7 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात एकूण 52 धावा या CPL 2022 चा कोण चॅम्पियन ठरेल हेच मात्र आता पाहावं लागेल। एकीकडे संघ आहे खलिवली तर दुसरीकडे रियान शेलेवान ही टीम सातत्याने चांगली कामगिरी झाली आहे
मागचे मात्र दोन विजेत्यांना अगदी निसट्टे विजय प्राप्त झालेत. मात्र आता इथून या मॅच मध्ये संघर्ष करतोय की विजय सोपा ठरतोय हे मात्र पाहणं उचित ठरेल. 7 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात आतापर्यंत. पहिल्याच बॉल वरती षटकार आला किरणच्या पाड मधून. यावेळेस चांगला बॉल अगदी यस लिडिंग एज. पंचांचा मात्र निर्णयाला दीपक पाटील यांचा फलंदाज बाद आणि पहिला धक्का लागतो या रॉयल 11 टीमला. कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे चहुमुलकी टंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे. थँक्यू डीजे. तर इथे सुवर्ण संधी असेल किरण परमारनं जर हा सामना जिंकून दिला तर त्याच्यासाठी पारितोषिक असेल यांश महेश केनी आणि मंगेश भोपी यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचा पारितोषिक. आता मात्र शेवटचा सामना आहे. खूप पारितोषिक पहा मिळतात. वनडाऊनचा खेळाडू रत्नदीप पाटील मैदानामध्ये एक यंगस्टर खेळाडू पहा मिळतो आपल्याला मध्ये. आल्याच पंचांकडून गाड घेत असताना 7 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय रॉयल 11 टीमला. यावेळेस पुन्हा एकदा संधी. विकेट हॅट्रिक नाहीये मात्र विकेट 2 बॉल 2 विकेट आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा संधी आहे. दोन चेंडू 2 विकेट. अतिशय चांगली कामगिरी आणि येणाऱ्या बॉल वरती जर विकेट मिळवला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज पाहतोय आपण संकेत पाटीलला ज्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकाराने कातकुलं केलं किरणने. त्याच्यानंतर एक धाव एकवटली नॉनस्ट्राईकला गेला आणि लागोपाठ 2 विकेट मिळाल्यात. आता मात्र न्यू बॅट्समन मैदानावरती हरेश केणी याजन हॅट्रिक. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूची लाईन. गुड बॉलिंग. पहा किती चांगल्या प्रकारे कमबॅक केल्या अद्यापपर्यंत. 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. एका चेंडूवरती 6 धावा होत्या. त्याच्यानंतर 4 चेंडू मध्ये 2 विकेट 1च धाव. सर क्रिकेट यावेळेस ऑकलाईन. वा मस्त गोलंदाजी. अतिशय चांगलं षटक हाताळलं. फक्त 7 धावा आणि 2 विकेट मिळवल्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये. गोलंदाज पाहतोय संकेत पाटीलला. व्हेरी गुड बॉलिंग. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार लागना पार. अरे लागना पार लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. थँक्यू थँक्यू. तर चला लगेच एकत्र येऊ नका. जास्त वेळ घेऊ नका हे सांगणं आहे. कारण जो खेळाचा रिदम आहे तो तोडू नका. अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे पहिल्याच ओव्हर मध्ये. प्राइज वाढलाय आता. अजय केनीसाठी विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक. इलू केनी आणि राहुल पाटील. ओके ओके. विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपये. चला अजय सामना सुरू करा. तर आता घातक ग्रुप वाले आलेले आहेत तिथे. एका षटकारासाठी एकच
तर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर घातक ग्रुप यांच्याकडून 5,000 रुपये आणि 4% जीएसटी कापली जाईल. आणि विकेट हॅट्रिक साठी 10,000. चला गेम स्टार्ट करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. आणि विकेट साठी 500 रुपये. तर हे घातक ग्रुप आहे. पैसे तुमच्याकडेच ठेवा. या बेस पहिलाच बॉल अगदी कोलवा टप्प्याचा होता. चेंडू कव्हरच्या दिशेला खेळून काढला जातो आणि याच दरम्यान मंडळाला यांच्याकडून ज्ञानेश्वर केने यांच्याकडून आर्थिक मदत उर्फ भाई यांच्याकडून आर्थिक मदत झाली आहे, त्यांचा आभार. तर या चेंडूवरती विकेट मिळालं तर आमचे घातक ग्रुप यांच्याकडून 1,000 रुपये. यावेळेस फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला जातोय आणि तेथे 2 धावा. पहा मिळाला फटका चांगला होता. फलंदाज हरेश केणे होते तिथे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मात्र चांगला फिल्डिंग पहा मिळतोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. राहुल पाटील आणि इल्लू केनी 10,000. यावेळेस चांगला बॉल, अगदी सरप्राइजिंग डिलिव्हरी. पंच या ठिकाणी डिस्कर्ष करतील की चेंडू पायाला ब्रश होऊन गेलाय. यस, अंपायर थोड्या द्विधा मनस्थितीत होते. नक्कीच तत्पूर्वी एक पारितोषिक आलाय अजय केनीसाठी. घातक ग्रुपचे सदस्य किरण लबडे यांच्याकडून या चेंडूवरती जर विकेट घेतला तर 1,000 रुपयाचा पारितोषिक. फुलटॉस आणि ते पहा मिळतो गॅप शॉट सिलेक्शन. 4 धावा चौकार. थर्ड अंपायर विमर साठी. विलास या जरा. बॅट्समननी घेतलाय रेव. आणि नो बॉल, कारण चेंडू बिमर होता, कमरेच्या वर फेकला गेला आणि चांगला षडक फेकलं होतं. मग ते नो चेंडू फेकला गेलाय. नो चेंडू वरती तर बऱ्याच वेळा समीकरण बिघडताना पहा मिळतोय, कारण या 5 धावा आल्या आणि पंजा घातक असतो. यकीनन हमारे संदीप पाटिल भी हमेशा कहते हैं कि क्रिकेट में पंजा और राजनीति में भी पंजा बहुत परेशान करता है, क्योंकि जब भी ये क्रिकेट के मैदान में पंजा आता है तो विपक्षी टीम को धोखा होता है, और राजनीति में भी पंजा खड़ा होता है ना तो सबकी हालत पतली होती है.
फ्री फ्रीट. आताचा बॉल फुल टॉस आणि चौकार. नयाला हे झुंजार गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार मारला खणखणीत चौकार चेंडू गेलाय सीमा पार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तत्पूर्वी नक्कीच एक पारितोषिक आलाय. जर खलिवली संघ हा सामना जिंकला तर खलिवली संघाचे संघनायक अर्जुन परदेशीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक किरण लबडे यांच्याकडून. तर थँक्यू. या स्पर्धेतील 150वा चौकार पाहायला मिळाला. उमेशजी भोईर लास्ट गो सांगत असताना पहिला चौकार रोशन पाटीलच्या बॅट मधून आला होता. या स्पर्धेचा जेव्हा शुभारंभ केला गेला आणि यावेळेस लेट कट केल्यात. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग. डायरेक्ट हिट नाहीये तेथे मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळते. 50वा चौकार मनोज भिंगारकरच्या बॅट मधून आला. 100वा चौकार जय बोपीच्या बॅट मधून आणि 150वा चौकार किरण परमार च्या बॅट मधून. अतिशय चांगला स्कोरिंग आमचे उमेशजी भोईर यांच्या माध्यमातून. म्हणूनच सर ते आज रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे एक मुख्य घटक आहेत. स्कोरिंगचे मुख्य आहेत ते कोच. आणि ते 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा आल्या त्या 21. अद्याप 31 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 18 आणि 31चं समीकरण. संदीप पाटीलला विकेट हॅट्रिक साठी 10,000 रुपये. संकेत पाटीलला इलोकेने आणि राहुल पाटील यांच्याकडून ओके. भाई केनी यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे एका विकेट साठी या पहिल्या बॉलला. आज मात्र धमाल आहे. घातक ग्रुप यावेळेस चांगला बॉल हलक्या हाताने स्टेअर केलाय चेंडूला. शॉर्ट स्क्वेअरला एक धाव कंप्लीट केली. दुसरे धाव घातक ठरेल का? आणि या ठिकाणी घातक ठरले असती धाव येते मात्र घातक ग्रुप आणि घातक धाव ठरले असती. आता अजय केनीने सुद्धा झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे घातक ग्रुप कडून. यावेळेस वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू होता. डॉट बॉल आलाय. किरण परमार स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला जो सलामीचा ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये असताना. पैशांची मात्र लयलूट केली जाते मात्र इनाम अद्याप कोणालाही खेळाडूला मिळालं नाहीये. पुन्हा एकदा लेटकट आणि आता मात्र चौकार पाहायला मिळेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असताना दाखवलं जातोय फलंदाजाच्या मार्फत आणि या 4 धावा. थँक्यू डीजे. अजून एक पारितोषिक आलाय. जर हा सामना खलिवली संघानं जिंकला तर किशोर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि घातक ग्रुप कडून 5,000चा पारितोषिक. 5,000चा पारितोषिक. 5,000चा पारितोषिक. यावेळेस पुन्हा एकदा लेटकट आणि पुन्हा एक चौकार. 2 चेंडू 2 लागोपाठ चौकार. वॉट बॅटिंग. हे झुंजार गाडी दमदार याच्या बॅटीला चढली धार
मारला खणखणीत चौकार चेंडू गेलाय सीमा पार चार चेंडू आणि धाबा आल्या त्या 10 लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार. आता मात्र थोडासा विचार करावा लागेल खलिवली टीमला. 14-21 समीकरण अगदी मॅच क्लोज स्थितीत पाहायला मिळतोय आणि किरण जोपर्यंत खेपट्टीवरती असेल तोपर्यंत येथे धावा पाहायला मिळतील. ओके जीएसटी आलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा लेट कट. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. लागोपाठ 3 चेंडू कट केले. 20 जावेची गरज आहे. 13 चेंडू 20 जावा शेवटचा चेंडू. या चेंडूवरती जर काही फटका आला ना मोठा तर रियांश 11 इन होईल. समीकरण थोडस सोपं जाईल आणि जर काही एखादी दाब आली चेंडू डॉट आला तर थोडासा सामना जड जाऊ शकतोय कारण या मैदानावरती धावांसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. यावेळेस फटका चांगला आहे. डीपिश कबरला चेंडू जातोय. षटकार मारला ना नंतर 35 आणि 15 50 झाले ना. शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती. थँक्यू. जर कलिवली संघ जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. यस अरेच्या बॅट मधून चौकार आला. ओके ओके ओके. जर कलिवली जिंकली तर 2000, नाही जिंकले तर कमिटीकडे जमा. पहिला विकेट नंतर 2 नंतर षटकार डॉट बरं 2 नंतर षटकार शेवटचा. अरे सांगता 12 14 आणि 16 35 आणि 16 51 काय 2-2 काढला 2 जाऊन तुझ्या आता. चला स्कोर झाला या ठिकाणी 36 झालाय. आता गरज आहे 12 चेंडू 16. 12 चेंडू 16 धावेची गरज आहे. 51 झाल्यात. 52 करायचे आहेत. मागच्या ओव्हर मध्ये 3 चौकार पाहायला मिळाले. तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला तर 500 रुपये. नाव काय पेट्रोल भाई का? पेट्रोल भाई पहिलाच बॉल या ठिकाणी हलक्यात आणि स्टेअर केलं जातोय. किरण परमार आहेत. अर्जुन चेंडूवरती तोपर्यंत एकेरी धाव मिळतोय. घातक ग्रुपचे सर्व आमचे पेट्रोल भाई पारितोषिक लावले जातात. अद्यापर्यंत एकाही खेळाडूला संधी मिळाली नाही आहे. शेवटच्या मॅच मध्ये भरपूर पारितोषिक लावली जातात. कॅश प्राइज खलिवली जिंकली तर 2000. यावेळेस फटका चांगला मिड ऑफच्या डोक्यावरून आणि तेथे चांगलं फिल्डिंग झालंय लॉंग ऑफला.
2 धावा. तर मात्र 10 मध्ये करायच्या त्या 13. मॅच क्लोज आहे. अजय केणी आणि आकाश गोंधले याने जर एक एक झेल टिपला तर 2-2 हजाराचे पारितोषिक. इलू केनी आणि राहुल पाटील. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील आणि 2 धावा पूर्ण केल्या. अतिशय चांगला सेन्सिबल बॅटिंग होत असताना यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. एकेरी स्वरूपाची धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे सरकताना पाहा मिळतं. आता समीकरण उरलंय 8 चेंडू 10 धावा. यावेळेस पुन्हा एकदा लेटकट खेळ जातोय. सेन्सिबल क्रिकेट होत असताना आता मात्र त्यांना सुद्धा माहित आहे की हळूहळू सामना विजयाच्या दिशेने आणि फलंदाज बाद होईल. गरज होती काय ते चांगला खेळ चालला होता मात्र किरणने ते बाद केले ते हरेश केनीला. अगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला. अगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला. सवाल नसता. शेवटचा चेंडू या षटकामध्ये पहा मिळतोय. मगाशी मात्र एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. 500 रुपये या चेंडूवरती विकेट. 500 रुपये आणि स्वतः डिफेन्स केलाय. गुड बॉलिंग येते मात्र चांगला क्रिकेट. शेवटच्या 2 चेंडूवरती एकच धाव आणि षटकाची होते ती सांगता. आता समीकरण पाहायला मिळेल 6 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावेची गरज आहे. 6 बॉल 9 रन्स. मला सांगून फायदा घे. ओ पेट्रोल भाई माझा सांगून तोंड दुखला इथं. 2 ओके 9 तर जर 9 धावा रोखल्या तर घातक ग्रुप कडनं 1000 रुपये. 6 चेंडू नक्कीच पारितोषिक आलाय. अंतिम गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल. जर या षटकामध्ये सूरज भोईरनी जर या 9 धावा रोखल्या तर घातक ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आणि खलिवली 11 संघ हा सामना जिंकला तर किशोर पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक. अरे आकाश गोंधले आणि अजय केनी घ्या बाबांनो कॅच एखादा. 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे इलू आणि राहुल पाटील आज फुल फॉर्म मध्ये दोन्ही पण. पंजा लागा लागताय. आणि फलंदाजासाठी सुवर्ण संधी. राहुल केनीने जर या गोलंदाजावरती एका पाठोपाठ 2 चौकार लगावले तर महेश केनी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी असेल. एका पाठोपाठ 2 चौकार लगावले तर 1000 रुपयाचा पारितोषिक यांश महेश केनी याच्याकडून. तर राहुल केनी आला आता आणि गोलंदाज सूरज भोईर. अंतिम षटक
6 चेंडू 9 धावा रोकायचे आहेत. जर 9 धावा रोखल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक घातक ग्रुप. एक कमी झाले. सूरजला जर 9 धावा रोखल्या तर 1000 रुपये आणि टीम जिंकली तर 2000. यावेळेस पहिलाच बॉल बॅट एम पॅड मधून जातोय सरळ डॉट बॉल आणि आता इथे मात्र भाव वाढेल का आता. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स आणि इथे मात्र गुड बॉलिंग 2 चेंडू एकही धाव नाहीये. लागोपाठ 2 चेंडू डॉट आल्या. तिसरा चेंडू डॉट आला तर घातक ग्रुप यांच्याकडून 1000. यावेळेस पुन्हा एकदा अजून डिलिव्हरी आणि ते मात्र फलंदाज बाद. 3 चेंडूवरती एकही धाव नाही. आता 3 मध्ये 9 बनवायचे आहेत. किरण परमार योजना स्ट्राईक. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दीपा पाटलांचं नाव. थँक्यू. चला आता खेळ सुरू करा प्लीज. डोंट वेस्ट टाइम. 6 वाजून 12 मिनिटं झाली. 1 तास आणि 11 मिनिटं असा वेळ गेलाय. अद्याप 3 चेंडू फेकायचे. काय भाई 3 चेंडू डॉट करले त्यांनी. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल दोन्ही संघ. खूप वेळ झालाय. 6:15 वाजलेत. अजून आपल्याला बक्षीस समारंभ सुद्धा करायचा आहे. तर वेळ घेऊ नका दोन्ही संघ. कल्लीवाली जिंकला तर आमचे घातक ग्रुप यांच्याकडून 2000 आणि गोलंदाजाला 1000. 9 धावा रोखल्या तर त्याला 1000 होते ना. तू बघ ना. हा 3000 कुठं जमा झाले. मग टी 2 दिले. 2 ना बाबा. हा इथं 2 आहेत. मग ते 2 टीमला जातील ना तर नको. ओके चला गेम स्टार्ट करा प्लीज. लाखाचा उचलला का. यस याने की पंजा लागा. चला गेम स्टार्ट करा प्लीज. 3 चेंडू 9. सुरुवातीचे 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. किरण परमार योजना स्ट्राईक आणि पहिल्याच बॉलला हुक केलाय. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आलं किती आणि गेलं किती आता साऱ्यांचा उठवुडा. तुमचा साऱ्यांचा उठवुडा. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं नाव. देऊ नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं. हो आता 2 चेंडू आणि 5. 2 चेंडू 5 जावा. कॅप्टन टीमचा किरण परमार पहा मिळतोय. सामना जिंकून देईल का आपल्या टीमला.
येथे मात्र एक बिग शॉट कॅच आहे. किरणने मात्र अतिशय चांगली इंटेलिजंट इनिंग साकारली आहे आणि ऑफस्टिकच्या बाहेर वाईड बॉल, वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 4, 2 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. या बॉलला 2 घ्यायच्या कमीत कमी इथं चौकार. या वेळेस पाहा मिळतो आपल्याला चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि येथे फलंदाज बाद. आणि कोणता फलंदाज बाद होईल हे पाहावं लागेल. झाले क्रॉसिंग झाली. नाही केस झाली क्रॉस झाली. पंच निर्णय देतील तो अंतिम असेल हे लक्षात ठेवा आपण. अरे कॅमेरा नाही दिसत इथं. दिसणार नाही, दिसेल. अरे नाही दिसत याच्यात. चालेल, बघूया आपण. ठीक आहे, नक्की डिसिजन पेंडिंग असेल. तिसरे पंच आमचे सांगतीलच डिसिजन काय असेल. आमची पूर्ण युट्यूब टीम आता मात्र सज्ज असेल. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. आपले तिसरे पंच आपल्यापर्यंत योग्य निर्णय देतील. परंतु कोणी काही बोलू नका. तिसरे पंच जो निर्णय देतील आणि आमचे जो पंच निर्णय देतील तो निर्णय योग्यच देतील. अनुभवी पंच आहेत. निर्णय पेंडिंग, डिसिजन पेंडिंग. इथे गर्दी करू नका. आमचे पंच योग्य तो निर्णय देतील आणि बाहेरून कोणी बोलू नका. चला क्रॉसिंग आहे. कंपल्सरी 3 काढायचे आहेत दादा. 1 चेंडू आणि 3. चला आता 1 चेंडू 3 धावेची गरज आहे. सामना त्वरित सुरू करा प्लीज. धावाला पोलिसाला पाठवलं वाटतं. हॅलो, बोल. बघू राहू दे. नंतर ठेव गेलो तर काम जाऊन चला आता 1 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. 3 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. जरा जोरदार टाळा द्या या चेंडूसाठी, कारण कोण चॅम्पियन ठरेल CPL चा 2022 चा चॅम्पियन कोण असेल. ज्या किरण परमाने अतिशय चांगली फलंदाजी केली अद्यापर्यंत तो जिंकून देईल का कॅप्टन टीमचा. आपल्या टीमला तर दुसरीकडे पाहतोय गोलंदाज ज्याला 9 धावा रोखायच्या होत्या. अद्यापर्यंत 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल येईल आता. येते जरा जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी नो बॉल आणि 1+1 2 धावा. आणि आता 1 धाव कंपल्सरी. 1 धाव कंपल्सरी. 1 चेंडू 1. फक्त रनआउट होऊ शकतोय कारण फ्री हिट चेंडू आहे.
आता एक चेंडू एक धाव. येथे चेंडू डॉट फेकायचा आहे. फक्त धावचीच्या स्वरूपात खेळाडू बाद होईल. नक्कीच. आणि ही एक धाव जर निखिल भोपीनं कंप्लीट केली तर यांश महेश केनी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक निखिल भोपीसाठी असेल. पहा जेथे काय घडलंय. चांगला चेंडू फेकायचा होता गोलंदाज सूरज भोईरला, ज्याने 5 चेंडू चांगले फेकले होते. स्ट्राईक चेंज झाली आहे. फिल्डिंग चेंज होऊ शकते कारण स्ट्राईक चेंज झाली आहे. बॉल एकच आहे. कंपल्सरी धाव एक सांगायला लागेल का त्यांना. दोन पाहिजे म्हणजे ओके ना. झालं भले तर सर्कलचे आहे ना त्याचे काय होणार या सामन्याचं चित्र. जे प्रेक्षक वर्ग खाली बसले होते ते आता मात्र उभे झालेत. काय असेल रहस्य या चेंडूचं. एक चेंडू एक धाव. येणारा चेंडू फ्रीट. काय चित्र असेल. जोरदार टाळ्या उद्या या चेंडूसाठी. जोरदार टाळ्या. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. आणि इथे मयंक रियान अँड यांश 11 संघानं CPL 2022चा पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक इथे पटकावलाय. तर नक्कीच खूप चांगला खेळ सर्व संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. सर्व संघांनी खूप चांगला खेळ दाखवला आणि ही स्पर्धा